श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीचे मार्च महिन्याचे राशी भविष्य। म्हणजेच काय मित्रांनो की वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा जाणार आहे, याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा, वृश्चिक राशी राशीचक्रातली 8व्या नंबरची रास आहे आणि वृश्चिक राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत। मित्रांनो, अतिशय इमानदार, कष्टाळू आणि प्रामाणिक असे वृश्चिक राशीचे व्यक्ती असतात। वृश्चिक राशीच्या व्यक्ती ह्या कुटुंबावर कुठली संकट आले की पहिल्यांदा समोर येणारी व्यक्ती, संकटाला सामोरे जाणारी व्यक्ती म्हणजे वृश्चिक राशीच्या व्यक्ती होय। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एखादी जबाबदारी दिली की ती जबाबदारी ते पार पाडल्याशिवाय राहत नाही। फक्त त्यांचा एकच स्वभाव असतो की त्यांचा मंगळ ग्रह असल्यामुळे त्यांना राग लवकर येत असतो, चिडचिडेपणा त्यांचा लवकर होत असतो। अशाच वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा येणारा मार्च महिना कसा असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत येणारा जो मार्च महिना आहे तो वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। किरकोळ जर आजार सोडले तर बाकीचे कुठलेही मोठे दुखणं तुम्हाला जाणवणार नाही। थोडासा ताणतणाव जाणवेल, कामाचा तुम्हाला ताणतणाव जाणवणार आहे। त्यामुळे योग्य व्यायाम करा, योगा करा, कुटुंबाबरोबर वेळ घालवा, त्यामुळे तुमचा तणाव हा दूर होईल। योग्य आहार सेवन करा, योग्य व्यायाम केल्यामुळे, योगा केल्यामुळे आणि आहार चांगला ठेवल्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होत असते। प्रवासादरम्यान आपल्या तब्येतीची काळजी घ्या, प्रवासादरम्यान खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा। बाकी एकंदरीत येणारा जो मार्च महिना आहे तो वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। थंडी, ताप, पोटदुखी असे किरकोळ आजार सोडले तर मोठा आजार तुम्हाला उद्भवणार नाही। त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा जो मार्च महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। तुम्हाला नवीन जबाबदारी मिळणार आहे, नवीन प्रोजेक्टचे काम तुम्हाला मिळणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर नवीन प्रोजेक्टची जबाबदारी टाकू शकतात। नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही पण खुश राहणार आहात। त्याचप्रमाणे नोकरीत बदल होण्याची तुमची शक्यता आहे। जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोकरी बदलायची असेल तर ती सुद्धा तुमची येणाऱ्या मार्च महिन्यात बदल होऊ शकतो। त्याचप्रमाणे वरिष्ठांची मर्जी तुम्ही सांभाळणार आहात, वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की काही गोष्टी तुम्हाला पालन करायचं आहे। तुमच्या नोकरीमध्ये काही गोंधळ सुद्धा उडू शकतो, सहकाऱ्यांशी वादविवाद होऊ शकतो, वरिष्ठांशी वादविवाद होऊ शकतो। त्यामुळे वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी वादविवाद तुम्हाला टाळायचा आहे। नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद तुम्हाला करायचा नाहीये। त्याचप्रमाणे नोकरीमध्ये काही तणाव आला तर तो तुम्हाला घरी न्यायचा नाहीये। योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुमचा तणाव कमी होणार आहे। म्हणजेच काय, एकंदरीत मार्च महिन्यात तुम्हाला नवीन जबाबदारी देखील मिळणार आहेत, पगारवाढ मिळणार आहे, बदलीची शक्यता पण आहे, पण वाद पण होण्याची शक्यता आहे, गोंधळ होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आपल्या जिभेवर साखर ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे। कोणाशीही वाद घालत बसू नका। मार्च महिन्यात थोडंसं सांभाळून वागा। त्यानंतर मित्रांनो बघा, ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या मार्च महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। नवीन नोकरी जे शोधत आहेत अशा युवक युवतींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता मार्च महिन्यात आहे। बेरोजगार जे तरुणी असतील त्यांना तुम्ही ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला असाल, मुलाखतीसाठी गेला असाल, त्याच ठिकाणी तुम्हाला बोलवणं येऊ शकतं। एकंदरीत काय, येणारा जो मार्च महिना आहे तो नोकरदार वर्गासाठी अत्यंत चांगला असणार आहे। फक्त आपल्या जिभेवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे। त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत म्हणायला झालं की वृश्चिक राशी व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो चांगली आवक देणार आहे। पैशाची आवक तुमची वाढणार आहे। तुमची जी उधारी अडकलेली होती ती उधारी तुमची वसूल होणार आहे। कर्ज तुमचे अडकलेले होते ते कर्ज तुमचे वसूल होणार आहे। त्याचप्रमाणे तुमचा जो व्यवसाय असेल, नोकरी असेल, यातून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे। परंतु तुमचा पैसा जरी तुमच्याकडे जास्त येणार असला तरी खर्च सुद्धा तुमचा होणार आहे। त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून तुम्हाला बचत करायची आहे, बचतीची सवय लावायची आहे आणि तीच झालेली बचत तुम्हाला गुंतवणुकीसाठी वापरायची आहे।
त्याचप्रमाणे ज्यांना वाहन खरेदी करायचं असेल, एखादा जागा घर घ्यायचं असेल, त्यांना मार्च महिना हा योग्य आहे. त्या मार्च महिन्यात तुम्ही घर जागा घेऊ शकता. चांगले योग तुम्हाला आहेत. तुम्ही नवीन जमीन खरेदी करायची असेल, नवीन जागा खरेदी करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही मार्च महिन्यात घेऊ शकता. त्याचप्रमाणे जर एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणुकीसाठी सुद्धा मार्च महिना तुम्हाला अत्यंत चांगला आहे. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो मार्च महिना आहे तो अत्यंत चांगला असणार आहे. तुम्हाला जर परदेशात जायचं असेल परंतु काही अडचणीत असतील, त्या तुमच्या अडचणी दूर होऊन तुम्हाला परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तुमच्या जर स्पर्धा परीक्षा असेल यात तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणजेच काय की विद्यार्थ्यांनी प्रयत्न, कष्ट, चिकाटीच्या जोरावर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. थोडंसं अभ्यासात लक्ष केंद्रित करा, मन विचलित होऊ देऊ नका. येणारा मार्च महिना हा तुमच्यासाठी यशस्वी दारं उघडणारा महिना आहे. त्यामुळे तुम्ही यशस्वी नक्कीच होणार आहात. त्यानंतर बघूया मित्रांनो की महिला वर्गासाठी येणारा जो मार्च महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. जे तुम्हाला ताणतणाव, थकावट जाणवलेली होती ती थकावट तुमची मार्च महिन्यात दूर होणार आहे. तुम्हाला थोडासा आरामाला वेळ मिळणार आहे. महिला वर्ग नवीन मौल्यवान धातूची, मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकतो. नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, वृश्चिक राशीच्या महिलांनी वाहन चालवत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचं जोरदार तुम्हाला वाहन चालवायचं नाहीये. त्याचप्रमाणे ज्या महिलांना BP शुगरचा त्रास असेल अशा महिलांनी काळजी घ्यायची आहे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. एकंदरीत काय मित्रांनो की महिला वर्गाला येणारा जो मार्च महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो आताच आपण बघितलं की येणारा जो मार्च महिना आहे तो वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. नोकरदार वर्गासाठी चांगला असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत चांगला असणार आहे. महिला वर्गासाठी चांगला असणार आहे. आर्थिक बाबतीत चांगला असणार आहे. एकच काम तुम्हाला करायचं आहे, तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आहे. कोणाशी बोलताना तुमचे भांडण होणार नाही, वाद होणार नाही याची काळजी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मार्च महिन्यात घ्यायची आहे. मित्रांनो काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत. शनी महाराजांना काळे तिळ व तेल तुम्ही वाहू शकता. हनुमान चालिसाचे वाचन तुम्ही करू शकता. मित्रांनो एकंदरीत येणारा मार्च महिना हा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. आणि तुम्ही कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा आम्हाला आवर्जून कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे तुम्ही कुठल्या गावातनं व्हिडिओ बघत आहात हे आम्हालाही कळतं आणि त्याचा आनंद आम्हाला फार होत असतो. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातनं बघत आहात. श्री स्वामी समर्थ.